तुम्ही जे म्हणलेत ना, तुम्ही जे निवेदन आहे त्याचे पत्र वरिष्ठांना पाठवलं, तर 2021 पासून आम्ही जेवढे निवेदन ऐका त्यामध्ये तुम्हाला सांगतो, ऐका तुम्ही एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची पुढं. हो अगदी बरोबर आहे. साहेब जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी जाणार नाही. त्यांच्यामुळे आम्हाला आणि लेट बसून घ्या. त्रास होतो आणि तुम्हाला घ्यायची म्हणून तुमच्या स्तरावरच्या मागण्याने तर मग तुम्ही काय ऐका ना आपल्या सर्वांच्या जरी ऐकून घेता येईल प्लीज. तरी आमचं कर्तव्य म्हणतो आम्ही की आमचं कर्तव्य आहे की आपल्या मागण्या या शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आमचं आहे, ते आमचं बी कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये 20% वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे. स्वयंमध्ये सुद्धा 20% रक्कम वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने शासनाला केलेली आहे. कधीपर्यंत पण आता ते शासन स्तरावर आहे, आम्ही त्याचा पुन्हा पाठपुरावा करू. आज तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आजच पुन्हा डबल एकदा शासन स्तरावर मांडतो. त्यानंतर ऐका, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक माननीय मंत्री महोदयांसोबत आहे आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमच्या आपल्या पीओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री महोदयासमोर. 2 मिनिटं आता आपण बोलू. 2 मिनिटं सरांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम केलेलं आहे. आवाज येतोय का माझा? सरांनी सांगितलं आपण मागील 3 ते 4 वर्षापासून 30 प्रोसिजर सर कंटिन्यू करताय. आपली डिमांड काय आहे? त्या JR मध्ये चेंज झाला पाहिजे. म्हणजे JR चेंज झाला तर DBT वाढेल, JR चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील. सरांचा विषय तो नाही, त्यांचं म्हणणं आहे, पण त्यांचं सबऑर्डिनेट कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय. मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही, हे सरांना माहिती आहे, सगळ्या प्रशासनाला माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे. आपलं आंदोलन इथंच राहील. आपली डिमांड काय असणार आहे? मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे, त्यांनी तात्काळ मीटिंग लावली पाहिजे आणि JR अमेंडमेंट केला पाहिजे. हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. आणि आम्ही जर इथून एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील. आम्ही स्वतः स्टॉप केलेलं आहे. पुणे असेल, जळगाव असेल, सगळे जर तुमच्याकडे होत असेल हे बघा, यावर एक उत्तर आहे माझं शासनाच्या वतीनं की पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पीओंची, महाराष्ट्रातल्या सर्व पीओंची बैठक घेणार आहेत. अशा विषयीमध्ये शासनाच्या वतीने मी सांगतो तुम्हाला, आम्ही सांगतो ना शासनाच्या वतीने, आम्ही सांगतो ना शासनाच्या वतीने. सहकार्य करा प्रशासनाला. हा जो विषय आहे तो आम्ही 2 दिवसात 4 दिवसांत मंत्रिमंडळ आम्ही लावू, असं आम्हाला कमी सांगायला पाहिजे किंवा आदिवासी मंडळ कोणत्या घेतला पाहिजे. आम्ही ही गोष्ट का स्टॉप केली? त्यापेक्षा एक काम करा, 3 दिवस आपल्याला आपल्या मुलांच्या सुरू आहे नागपूरला. तर 5, 6, 7ला मंत्री 5, 6, 7ला आयुक्त महोदय हे नागपूरला असणार आहे 3 दिवस. तर याचं तर मला शिष्टमंडळ घेऊन आम्ही जाऊ, काही प्रॉब्लेम नाही.